महत्त्वाची सूचना. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आली आहे. या कथेमधील सर्व पात्र, घटना आणि प्रसंग यांचे कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा वास्तविक घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 29. रात्रीच्या त्या काळोख्या वातावरणात हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये झालेल्या हल्ल्याने सगळे हादरून गेले होते. विश्वाच्या डोळ्यासमोर अजूनही तो क्षण फिरत होता. काही सेकंदाचा उशीर झाला असता तर कदाचित आज त्यांच्यासोबत पुष्पाही नसती. त्याने हातात घट्ट पकडलेला तो कोवळा धातूचा बिल्ला पुन्हा पुन्हा पाहिला. RE ही 2 अक्षरं त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत होते. हे कोणाचं चिन्ह होतं? राजवाडा इस्टेटशी याचा संबंध होता का? की यामागे अजून कोणीतरी मोठा खेळाडू लपला होता? वृद्धाने तो बिल्ला हातात घेतला आणि काही क्षण तो शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर अचानक भीतीचा छटा उमटली. विश्वासने ते पाहिलं आणि लगेच विचारलं, तुम्हाला हे चिन्ह माहीत आहे ना? मला खरं सांगा, हे कोणाचे आहेत? वृद्धाने खोल श्वास घेतला. हे चिन्ह राजवाडा इस्टेटच्या मालकाच्या जुन्या गुप्त संघटनेचे आहे. अनेक वर्षांपूर्वी तुझ्या वडिलांनी याच लोकांविरुद्ध पुरावे गोळा केले होते. पण त्यांना कल्पना नव्हती की या संघटनेची मुळं खूप खोलवर गेलेली आहेत. विश्वाच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. म्हणजे माझ्या वडिलांचा खून फक्त सरपंचाने केला नाही, तर त्याच्या मागे अजून कोणीतरी आहे. वृद्धाने मान हलवली. हो, आणि तो माणूस आजही जिवंत आहे. हे ऐकताच पुष्पाने विश्वाचा हात पकडला. विश्वास, आता आपण एकटे नाही लढणार. पण घाईने कोणतेही पाऊल उचलू नकोस, कारण समोरचा शत्रू खूप हुशार आहे. विश्वासने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात स्वतःसाठीची काळजी दिसत होती. तो हलकासा हसला. माझ्या आयुष्यात तू आलीस म्हणूनच मला ही लढाई लढण्याची ताकद मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वास, पुष्पा, दामोदर आणि गणू मुंबईकडे निघाले. त्यांच्यासोबत होती ती जुनी डायरी, ती रहस्यमय अंगठी आणि सत्य शोधण्याची जिद्द. पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांच्या प्रत्येक हालचालीवर कोणीतरी नजर ठेवून आहे. मुंबईतील एका आलिशान बंगल्यात एक व्यक्ती मोठ्या खिडकीजवळ उभी होती. हातात विश्वाचा फोटो होता. तो फोटो पाहून तो हसला. शेवटी तू राजवाडा इस्टेटपर्यंत पोहोचलास. विश्वास, अगदी तुझ्या वडिलांसारखाच. पण एक गोष्ट विसरलास. ज्यांनी हे रहस्य लपवले तेच ते कायमचे संपवू शकतात. तेवढ्यात त्यांच्या मागे एक माणूस आला. साहेब, विश्वास उद्या राजवाडा इस्टेटमध्ये पोहोचेल. त्या व्यक्तीने शांतपणे उत्तर दिलं. त्याला येऊ द्या, कारण यावेळी त्याला सत्य तर मिळेल, पण त्या सत्याची किंमत त्याला स्वतःच्या आयुष्याने मोजावी लागेल. दरम्यान विश्वासची कार राजवाडा इस्टेटच्या जुन्या लोखंडी गेटसमोर येऊन थांबली. समोर एक प्रचंड जुना राजवाडा उभा होता. भिंतीवर
काळाचे डाग होते. खिडक्या बंद होत्या, पण आतून कोणीतरी त्यांची वाट पाहत असल्याची जाणीव होत होती. विश्वासने गाडीतून खाली उतरताना त्या राजवाड्याकडे पाहिलं. त्याच्या हातातील अंगठी अचानक गरम झाली. तो दचकला. वृद्धाने आश्चर्याने अंगठीकडे पाहिले. हे कसं शक्य आहे? इतक्या वर्षांनंतर ही अंगठी पुन्हा जागी झाली आहे. तेवढ्यात राजवाड्याचं मोठं दार आपोआप उघडलं. किर्र आवाज करत आणि आतून एक आवाज आला. विश्वास, आम्ही तुझीच वाट पाहत होतो. सगळे एकमेकांकडे पाहू लागले, कारण हा आवाज विश्वाच्या वडिलांच्या आवाजासारखा होता. राजवाडा इस्टेटचं प्रचंड लोखंडी दार किर्र आवाजात करत हळूहळू उघडलं. त्या आवाजाने सगळ्यांच्या अंगावर काटा आला. समोर दिसणारा राजवाडा एखाद्या शापित महालासारखा भासत होता. भिंतीवर शेवाळ चढलं होतं. तुटलेल्या खिडक्यातून थंड वारा आत बाहेर फिरत होता. अंगणात उभ्या असलेल्या जुन्या वडाच्या झाडांच्या फांद्या वाऱ्याने हलत होत्या आणि त्या सावल्या जमिनीवर विचित्र आकृत्या तयार करत होत्या. विश्वासने एक खोल श्वास घेतला. उजव्या हातात वडिलांची अंगठी, डाव्या हातात ती गूढ चावी आणि हृदयात एकच निर्धार. आज कितीही संकटं आली तरी या राजवाड्यातलं सत्य घेऊनच बाहेर पडायचं. पुष्पा त्यांच्या अगदी शेजारी उभी होती. जखम अजून पूर्ण भरलेली नव्हती, पण तिच्या डोळ्यात भीतीचं लवलेशही नव्हतं. ती शांतपणे म्हणाली, विश्वास, काहीही झालं तरी आपण वेगळे होणार नाही. यावेळी प्रत्येक पाऊल एकत्रच टाकायचं. तिच्या त्या शब्दांनी विश्वाच्या मनात नवं बळ संचारलं. दामोदरने हातातील टॉर्च सुरू केला. गणूने लाकडी दांडा घट्ट पकडला आणि चौघेही त्या रहस्यमय राजवाड्यात आत शिरले. राजवाड्याच्या आत पाऊल टाकताच एक विचित्र थंडावा त्याच्या अंगावर आला. जणू अनेक वर्षांपासून बंद असलेल्या त्या भिंती आजही भूतकाळातील प्रत्येक किंकाळी जपून बसल्या होत्या. छतावर लटकलेली मोठमोठी झुंबर धुळीने झाकली होती. भिंतीवर जुन्या राजघराण्याची चित्रं लटकवलेली होती. त्यातलं एक चित्र पाहून विश्वास अचानक थांबला. त्या चित्रातील एका व्यक्तीचा चेहरा त्याच्या वडिलांसारखा दिसत होता. तो जवळ गेला. चित्राच्या खालच्या बाजूला धुळीत लपलेली अक्षरं त्याने हाताने साफ केली. त्यावर लिहिलं होतं, राजवीर देशमुख, 1989. विश्वाच्या छातीत धडधड वाढली. राजवीर हे तर बाबाचं नाव, पण त्यांचा फोटो इथे कसा? वृद्धाने ते चित्र पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो हळू आवाजात म्हणाला, तुझे बाबा या राजवाड्यात अनेकदा आले होते, पण त्यांनी कधीच तुला हे सांगितलं नाही, कारण त्यांना माहिती होतं या दाराच्या आत शिरण्यापैकी फार थोडे लोक जिवंत परत जातात. इतक्यात वरच्या मजल्यावरून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. ठक ठक ठक. संपूर्ण राजवाडा त्या आवाजाने दणाणून गेला. सगळ्यांनी टॉर्चचा प्रकाश वर केला, पण तिथे कोणीच नव्हतं. अचानक एका जुन्या घड्याळाने 12 ठोके दिले. टन टन टन. आणि त्याच क्षणी समोरच्या भिंतीतून एक गुप्त दरवाजा आपोआप उघडू लागला. आतून थंड धुक्याचे लोट बाहेर येऊ लागले. त्या धुक्यातून एका काळ्या झग्यातील उंच व्यक्ती हळूहळू बाहेर आली. त्याचा चेहरा पूर्णपणे मुखवट्याने झाकलेला होता, पण त्याचा आवाज ऐकताच विश्वाच्या पायाखालची जमीन सरकली. तो आवाज त्याच्या वडिलांच्या आवाजासारखाच होता. खूप उशीर केलास विश्वास. मी अनेक वर्षांपासून तुझी वाट पाहत होतो. पुष्पाने विश्वाचा हात घट्ट पकडला. दामोदर आणि गणूही स्तब्ध झाले आणि त्या अंधाऱ्या राजवाड्यातून पुन्हा एकदा मृत शांतता पसरली.
आता सत्य अगदी समोर उभं होतं, पण तेच सत्य स्वीकारण्याची ताकद त्याच्या प्रत्येकाची परीक्षा घेणार होतं. मुखवटाधारी माणसाचा आवाज ऐकताच विश्वास काही क्षण जागेवरच गोटून उभा राहिला. त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता. तो आवाज, ती बोलण्याची लगबग, प्रत्येक शब्द अगदी त्याच्या वडिलांसारखाच होता. विश्वाच्या डोळ्यासमोर लहानपणीच्या आठवणी झरझर तळू लागल्या. वडिलांनी हात धरून चालायला शिकवलेले दिवस, शाळेच्या पहिल्या दिवशी दिलेला धीर आणि रात्री झोपताना सांगितलेल्या गोष्टी, सगळं काही एका क्षणात डोळ्यासमोर उभं राहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण मनात प्रश्नांचं वादळ उसळलं. हे कसं शक्य आहे? माझे बाबा तर अनेक वर्षांपूर्वी गेले. मग हा कोण? तो थरथरत्या आवाजात पुढे सरकत म्हणाला. कोण आहेस तू? माझ्या बाबांचा आवाज वापरून मला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. समोर ये. त्या व्यक्तीने हलकंसं हसू दिलं. त्याचं हसूही अंगावर काटा आणणारं होतं. तो हळूहळू पुढे आला. राजवाड्याच्या मोठ्या झुंबरातून पडणारा मंद प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडू लागला. त्याने आपल्या हाताने मुखवट्याला स्पर्श केला आणि एका झटक्यात तो काढून खाली फेकला. मुखवटा खाली पडताच सगळ्यांच्या तोंडून एकच किंकाळी बाहेर पडली. समोर उभा असलेला माणूस विश्वाच्या वडिलांसारखा दिसत नव्हता, पण त्याचा चेहरा इतका मिळता जुळता होता की क्षणभर कोणाचाही भ्रम व्हावा. त्याच्या डोळ्यात क्रूरता होती, ओठावर विषारी हास्य होतं आणि कपाळावर जुन्या जखमेची खोल खूण होती. तो शांत आवाजात म्हणाला, मी तुझा बाप नाही, पण त्याचा सर्वात जवळचा मित्र होतो. माझं नाव विक्रांत राडाक्ष आणि तुझ्या वडिलांच्या मृत्यूसाठी जितका सरपंच जबाबदार आहे, तितकाच मीही आहे. हे ऐकताच विश्वासचा संयम सुटला. तो संतापाने विक्रांतच्या दिशेने धावला, पण विक्रांतने एका गुप्त बटणावर हात ठेवताच संपूर्ण हॉल हलू लागला. जमिनीखालून लोखंडी सळ्या वर आल्या आणि विश्वास, पुष्पा, दामोदर आणि गणू 4 वेगवेगळ्या दिशांनी अडकले. विक्रांत मोठ्याने हसू लागला. राग हा तुझा सर्वात मोठा शत्रू आहे, अगदी तुझ्या वडिलांसारखा, आणि त्या रागामुळे त्याचा अंत झाला. विश्वास लोखंडी गजावर जोरजोराने हात आपटत होता. पुष्पा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण विक्रांत पुन्हा बोलू लागला. तुझ्या वडिलांनी मला भाऊ मानलं, माझ्यावर जीवापाड विश्वास ठेवला, पण त्यांनी एक चूक केली. त्यांनी सत्याला पैशापेक्षा मोठं मानलं आणि मी पैशासाठी त्यांच्याशी विश्वासघात केला. आजही मला त्यांचा पश्चाताप नाही, कारण त्या एका निर्णयाने मी करोडपती झालो, सत्ता मिळवली आणि संपूर्ण जाळ्यावर माझं राज्य उभं केलं. त्याने एका मोठ्या स्क्रीनकडे इशारा केला. स्क्रीनवर विश्वाच्या वडिलांचा शेवटचा व्हिडिओ दिसू लागला. त्यात ते विक्रांतला म्हणत होते, तू माझा मित्र नाहीस, तू माझ्या विश्वाचा खून केलास, पण लक्षात ठेव, एक दिवस माझा मुलगा तुझ्यापर्यंत नक्की पोचेल. आणि तुझ्या प्रत्येक पापाचा हिशोब करेल. हे शब्द ऐकताच विश्वाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण यावेळी त्या अश्रूमध्ये दुःख नव्हतं, होता फक्त सूळाचा ज्वालामुखी. त्याने लोखंडी गज घट्ट पकडला, विक्रांतकडे रोखून पाहिलं आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाला, आजपासून तुझ्या प्रत्येक श्वासाची उलटी गिनती सुरू झाली आहे. विक्रांत, माझ्या बाबाचा प्रत्येक अश्रूचा, प्रत्येक वेदनेचा आणि प्रत्येक विश्वासघाताचा हिशोब मी तुझ्याकडून घेणार. विक्रांतचे शब्द संपताच संपूर्ण तळघरात पुन्हा एकदा मृत शांतता पसरली. विश्वाच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, त्या जागी एक भयंकर निर्धार होता.
त्याने लोखंड गज दोन्ही हाताने इतक्या जोरात पकडल्या की त्याच्या तळहातातून रक्त वाहू लागले, पण त्याला त्या वेदनेची जाणीवही होत नव्हती. त्याच्या डोळ्यासमोर फक्त वडिलांचा चेहरा होता, त्याच्या मृत्यूपूर्वीची व्हिडिओ, त्याच्यावर झालेला विश्वासघात आणि आईच्या डोळ्यातलं आयुष्यभराचं दुःख. हे सगळं त्यांच्या मनात वादळासारखं फिरत होतं. विक्रांत त्यांच्याकडे पाहून पुन्हा पुन्हा मोठ्याने हसू लागला. अगदी तुझ्या वडिलांसारखाच आहेस. भावना तुझी सर्वात मोठी कमजोरी आहे आणि त्याच भावनेचा फायदा घेऊन मी त्यांनाही संपवलं. आता तुझी पाळी आहे. असं म्हणत त्याने भिंतीवरचं आणखी एक बटन दाबले. क्षणार्धात तळघरातील सर्व दिवे बंद झाले. चारही बाजूने सायरनसारखा आवाज घुमू लागला आणि जमिनीखालून धूर बाहेर येऊ लागले. त्या धुरामुळे काहीच दिसेनासे झाले. पुष्पा घाबरून विश्वासचे नाव घेऊ लागली. विश्वास, कुठे आहेस? उत्तर दे. पण तिचा आवाज धुरात विरून जात होता. धूर हळूहळू कमी झाला आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन हलू लागली. त्यांनी खाली पाहिलं तर ज्या फरशीवर उभे होते ते हळूहळू दोन भागात विभागत होती. खाली खोल दरीसारखा अंधार दिसत होता. त्या अंधारातून पाण्याचा प्रचंड आवाज येत होता, जणू खाली एखादी वेगवान भूमिगत नदी वाहत होती. विक्रांत वरच्या गॅलरीत उभा राहून शांतपणे हे सगळं पाहत होता. हा राजवाडा फक्त राजवाडा नाही, हा मृत्यूचा सापळा आहे. इथून बाहेर पडण्यासाठी फक्त धैर्य पुरेसं नसतं, बुद्धीही लागते. तुझ्या वडिलांनी इथेच शेवटचा श्वास घेतला आणि आता इथेचही पुन्हा घडणार आहे. त्याच शब्दाने विश्वाच्या अंगावर काटा आला, पण त्याच क्षणी त्याच्या हातातील अंगठी पुन्हा चमकू लागली. त्या अंगठीतून एक हलका निळसर प्रकाश बाहेर पडला. ते प्रकाश समोरच्या भिंतीवर पाडताच जिथे लपलेलं एक चिन्ह स्पष्ट दिसू लागले. तेच गोंधन, तेच गूढ चिन्ह. जे त्यांच्या वडिलांच्या डायरीत होतं. विश्वासला अचानक काहीतरी आठवलं. वडिलांनी एकदा लहानपणी सांगितलेलं वाक्य, गोंधन फक्त शरीरावर नसतं बाळा, काही गोंधन नियती मनावर कोरते आणि तीच योग्य वेळी मार्ग दाखवतात. विश्वासने क्षणाचाही विलंब न करता अंगठी त्या चिन्हावर ठेवली. अचानक संपूर्ण भिंत थरथरू लागली. मोठा आवाज झाला आणि गुप्त दरवाजा उघडला. त्या दरवाजाच्या आत एक अरुंद बोगदा दिसत होता, पण त्याच क्षणी विक्रांतच्या चेहऱ्यावर हसू नाहीसं झालं. तो पहिल्यांदाच घाबरलेला दिसत होता. त्याने संतापाने ओरडत आपल्या माणसांना आदेश दिला. त्याला थांबवा. कोणत्याही परिस्थितीत त्या बोगद्यात जाऊ देऊ नका, कारण जर तो आत पोहोचला तर 30 वर्षांपूर्वीचं खरं रहस्य कायमचं जगासमोर येईल.